महाराष्ट्र राज्याचे वने, भूकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी दिनांक 12 व 13 जून रोजी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा व मेळघाटला भेट दिली। अमरावती शहरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील इतर मंत्री व नेते हे स्वतः क्वारंटाईन झालेले असताना वनमंत्री संजय राठोड यांनी विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटला दिलेली भेट म्हणजे वन विभागासाठी एक नवसंजीवनी ठरेल असा विश्वास यावेळी वन अधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केला। त्याचप्रमाणे चिखलदरा येथील कोर क्षेत्रातील वैराट शिखरावर वन संरक्षणासाठी उभारलेल्या वायरलेस चौकीला भेट देऊन तेथील वनरक्षकांचे मनोबल वाढवले। यावेळी त्यांच्यासोबत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यासह अनेक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी सेमाडोह येथे भेट देऊन मेळघाटातल्या कोलखास येथे भेट दिली। विदर्भ न्यूजच्या चमूने सुद्धा कोलखास येथे त्यांच्या भेटीच्या आगमनाची पूर्वतयारी करून ठेवलेली होती। संपूर्ण मेळघाटाची राजधानी म्हटलं जाणारं कोलखास हे निसर्ग निर्वचन संकुल या ठिकाणी विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे। अवघ्या थोड्याच वेळांमध्ये वनमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असलेले संजय राठोड यांचा दौरा 12 आणि 13 जून रोजी मेळघाटामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोलखास येथील निसर्ग पर्यटन संकुलामध्ये त्यांची आता दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 12 जून आणि 13 जून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असलेले संजय राठोड यांचं आगमन हे कोलखासमध्ये होणार आहे। विदर्भ न्यूजची संपूर्ण चमू कोलखासमध्ये कालपासूनच येऊन थांबलेली आहे आणि या ठिकाणी सर्वात पहिले जे वनमंत्री झाल्यानंतर आज त्यांचा पहिला दौरा हा लॉकडाऊनच्या काळामध्ये मेळघाटातल्या चिखलदरा, आमझरी, कोलखास, सेमाडोह या ठिकाणी होणार आहे। 1 मे रोजी मेळघाट वन परिक्षेत्रातील कारागोलाई वन कॅम्प येथे झालेल्या वनभोजन प्रकरणी विदर्भ न्यूजने लावलेल्या संपूर्ण 8ही भागांची शहानिशा करण्यासाठी आणि त्यावरती वन मंत्री यांचं नेमकं मत काय आहे, या ठिकाणी वन अधिकाऱ्यांचे सर्व मोठे अधिकारी आणि शिवाय वनमंत्री येत असल्यामुळे या ठिकाणी सर्वांना एकत्र बसवून विदर्भ न्यूज ही विचारणा करणार आहे की नेमकं 1 मे रोजी मेळघाटातल्या कारागोलाई या ठिकाणी जे वनभोजन झालं होतं त्यासंबंधी वनमंत्र्यांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही केलेली आहे। शिवाय या प्रकरणामध्ये आतापर्यंत विदर्भ न्यूजने जे 8 भाग दर्शविलेले आहेत त्या 8ही भागांमध्ये अमरावती शहरातल्या वेगवेगळ्या लोकांनी, अमरावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी आणि शिवाय मेळघाटचे आमदार असलेल्या राजकुमार पटेल यांनी सुद्धा सर्वप्रथम आपली तक्रार दाखल केलेली होती। मात्र या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि ती अशी आहे की या 1 मे रोजी झालेल्या वनभोजन प्रकरणी नेमकं तथ्य काय होतं हे सुद्धा विदर्भ न्यूजने शोधण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे। कुठल्या ठिकाणावरून पाण्याच्या बॉटल्स आल्या होत्या, कुठल्या ठिकाणावरून पाण्याच्या कॅन्स आल्या होत्या, त्या ठिकाणी वनभोजनाची पूर्वतयारी कशा प्रकारची केलेली होती, ही सर्व इत्थंभूत बातमी ही विदर्भ न्यूजच्या जवळ आहे। या संदर्भामध्येच विदर्भ न्यूजची चमू मेळघाटातल्या सेमाडोह आणि कोलखास येथे आलेली आहे। मेळघाट वनपरिक्षेत्र असून अनेक प्रश्नांनी सुद्धा व्यापलेला आहे याची जाणीव विदर्भ न्यूजने वनमंत्री संजय राठोड यांना करून दिली। त्यावेळी संजय राठोड यांनी वनमंत्री झाल्यानंतर ही जरी आपली पहिलीच भेट मेळघाटला असली तरी लवकरात लवकर जंगलाचे असलेले प्रश्न यावरती तोडगा काढण्यात येईल आणि जनता, पत्रकार व वन संरक्षण विभाग यांच्यामध्ये समन्वय साधण्यात येईल असे सुद्धा यावेळी विदर्भ न्यूजशी खुला वार्तालाप करताना त्यांना सांगितले। मेळघाटातल्या कोलखास येथे त्यांनी सुमारे 15 ते 20 मिनिटे थांबून विदर्भ न्यूजसोबत विशेष चर्चा केली। विदर्भ न्यूजचा मुख्य प्रश्न म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कारागोलाई येथे झालेल्या वनभोजन प्रकरणी सुद्धा विदर्भ न्यूजने त्यांना विचारणा केली। त्यावेळी त्यांनी याबाबत सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवरती कार्यवाही करण्यात येईल असे सुद्धा विदर्भ न्यूजला सांगितले। आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पाहणीच्या दरम्यान वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज स्वतः येऊन आढावा घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं वन विभागाच्या वतीनं या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा वेगवेगळ्या पद्धतीने विकास करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे। या ठिकाणी चिखलदऱ्यामध्ये खरं तर स्पायडर म्युझियम अतिशय सुंदर असं आहे जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव आहे। या म्युझियमचा येणाऱ्या काळामध्ये विकास करण्याच्या दृष्टीनं जवळपास 5 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव आम्ही बनवतो आहे आणि हा प्रस्ताव
शासनाकडे आला तर याला प्राधान्याने निधी देण्याच्या संदर्भात माझा पाठपुरावा राहणार आहे. वैराट पठार म्हणून या ठिकाणी मेळघाटमध्ये अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. गवत आणि कुरण विकासाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पठारचा विकास करून खरं तर तृणभक्षी प्राण्यासाठी या ठिकाणी खाद्य उपलब्ध करून देण्याचा विचार सुद्धा वन विभागाचा आहे. त्याचा सुद्धा या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी आम्ही देणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आज विषय आहे. तृणभक्षी प्राणी जर या ठिकाणी वाढले तर वाघाचा सुद्धा या ठिकाणी नक्कीच संख्या वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये वाघ हस्तांतरणाचा विषय हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. मग तो सुद्धा विचार या ठिकाणी करता येईल. याचा सुद्धा आज या दौऱ्यामागचा प्रमुख उद्देश माझा आहे. प्रशासकीय कारणामध्ये सुद्धा आज रेंजर कॉलेजला मी भेट दिली होती. अतिशय सुंदर 1971च ही वास्तू आहे. या रेंजर कॉलेजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वन विभागाच्या अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण होते. त्याच्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याची दुरुस्ती असेल किंवा नवीन काही निवासस्थानाची व्यवस्था असेल, खेळाच्या संदर्भात काही सुविधा असेल, अशा सर्व कस विकासाच्या संदर्भामध्ये उद्या मी सकाळी संबंधित अधिकारी आणि आमच्या संबंधित विभागाच्या सर्व लोकांना बोलवलेलं आहे. त्याचा सुद्धा या ठिकाणी आढावा मी घेणार आहे आणि या माध्यमातून त्याला सुद्धा आवश्यक असलेला निधी राज्य सरकारकडून या ठिकाणी उपलब्ध करून मी देणार आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मी आज बोललो. आजच्या दौऱ्यामध्ये कर्मचाऱ्यांशी बोललो. खालचा आमचा अतिशय फील्डवर काम करणारा जो वनरक्षक असेल त्याच्याही सोबत मी चर्चा केली. त्यांच्या सुद्धा अडीअडचणी मी जाणून घेतलेल्या आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सर्व अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून मी प्रयत्न करणार आहे. याच पद्धतीनं जनतेचे सुद्धा काय अडीअडचणी आहेत. मग या भागामध्ये आदिवासी बांधव आमचे आहेत, गवळी समाज आहेत, त्यांच्या सुद्धा अडीअडचणी होत्या. त्या सुद्धा समजून घेतलेल्या आहेत आणि योग्य त्या सूचना आणि निर्देश संबंधित अधिकाऱ्याला मी दिलेले आहेत. नक्कीच या दौऱ्यामागे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा या भागाचा मेळघाट प्रकल्पाचा किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा नक्कीच विचार आम्ही करणार आहोत. अजून उद्या माझा दौरा आहे. आज पहिला दिवस आहे. या माध्यमातून या परिसराचा विकास हाच उद्देश या ठिकाणी माझा आहे. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांनी मेळघाटाचा केलेला 12 आणि 13 जून रोजीचा दौरा हा वन विभागासाठी एक नवसंजीवनी ठरू शकतो. चिखलदरा, आमझरी, सेमाडोह, मेळघाट शिवाय खोलखास आणि इतरही ठिकाणी त्यांनी भेटी देऊन या ठिकाणची पाहणी केली आणि त्या ठिकाणी ज्या स्पायडर सेंटरला सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे. शिवाय विदर्भ न्यूजने जी बातमी प्रकाशित केली होती त्या बातमीचे 7-8 भागांबद्दल विदर्भ न्यूज सोबत वनमंत्री संजय राठोड यांनी विशेष चर्चा बंद कक्षामध्ये केलेली आहे आणि त्या संबंधातली संपूर्ण विस्तृत माहिती ही वनमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे. नेमकं 1 मे रोजी कारागोला येथे झालेले हे वनभोजन आयोजित करण्यात आले होते. ते नेमके वनभोजन होते की आणखी कुठल्या प्रकारची पार्टी होती याचा सुद्धा उलगडा आता थोड्याच दिवसात लागण्याची शक्यता आहे. धारणी येथून विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी तस्मिन शेख, सुलेमान मेमन, संदीप राऊत व अमरावती येथून शोएब खान, फणींद्र वाडकर, परतवाडा येथून पंकज साबू व चिखलदरा येथून मारुती पाटणकर आणि विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. मेळघाटातल्या चिखलदरा येथे तयार होत असलेला स्कायवॉक आणि त्यामुळे चिखलदरा येथील पर्यटन क्षेत्राकडे पर्यटकांचे राहणारे आकर्षण यामुळे मेळघाटातल्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असे सुद्धा वनमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. मेळघाटातल्या कोलकाज येथून विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत.